जरांगे पाटलांचा चुकीचा व्हिडिओ आणि महाराष्ट्रामध्ये खळबळ हादरवणारी एक गोष्ट घडली. महाराष्ट्र त्या गोष्टीने अगदीच हादरला. जे जरांगे पाटलांना ओळखत होते ते लोक खरंच जरांगे पाटील असं करू शकतात का असं त्यांच्या मनामध्ये आलं. पण जरांगे पाटलांनी नेमकं असं काय केलंय की ज्यामुळे महाराष्ट्र हादरलेला आहे आणि अवघ्या महाराष्ट्रावर खरं तर दुःखच पसरलंय असं म्हणायला हरकत नाही. जे जरांगे पाटलांचे समर्थक आहेत, जरांगे पाटलांना मानणारा वर्ग आहे, त्यांना सुद्धा हे मोठं दुःख आहे का, नेमकं काय झालंय, काय घडलंय, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील ज्यावेळेस पासून हे नाव चर्चेत आलेलं आहे त्यावेळेस पासून सरकारला पळता भुई थोडी झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जरांगे पाटलांनी जी वातावरण निर्मिती त्यांच्या काळामध्ये केली होती, कोणत्या काळामध्ये, तर ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला बसले होते, आंदोलन करत होते आणि कुठेतरी मराठ्यांना आरक्षणाची मागणी होती, ते मागणीसाठी जरांगे पाटील बसले होते. त्या कालावधीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी जी वातावरण निर्मिती केली होती ती वातावरण निर्मिती खरंच खूप मोठी होती. पण जरांगे पाटलांचा एक व्हिडिओ आला. जरांगे पाटलांनी ठाकरे बंधूंना समर्थन दिले अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमुळे बराच फरक पडला आणि बराच फरक पडल्यानंतर कुठेतरी जरांगे पाटील राजकारणामध्ये शिरले अशा प्रकारच्या बातम्या लोक देऊ लागले, लोक बोलू लागले. आणि मनोज जरांगे पाटील जे म्हणतात मी समाजाचा नेता आहे, मी कुठेतरी समाजासाठी काम केलेलं आहे, मी समाजासाठी फक्त करतो, मी कुठल्याही राजकारणाशी संबंध माझा नाहीये, मी राजकारणात घुसत नाही, असे म्हणणारे जरांगे पाटलांचा हा राजकारणाचा व्हिडिओ कस काय आला असं म्हणून लोक हादरावे लागले. किंवा एक प्रकारे जरांगे पाटील कुठेतरी कुठल्या पक्षात प्रवेश करतात की काय अशा प्रकारचा हा डाव दिसू लागला. आणि कुठेतरी तो व्हिडिओ किंवा कुठेतरी तो क्लिप जी व्हायरल झाली महाराष्ट्रात, त्या महाराष्ट्रात व्हायरल झाल्याने ते ठाकरे बंधूंपर्यंत गेली, मुंबईपर्यंत गेली आणि मुंबईमध्ये ठाकरेंचीच हवा सुरू झाली. कारण त्या क्लिप मध्ये जरांगे पाटील सांगताना दिसत आहेत की मुंबईमध्ये ठाकरे बंधूच पाहिजेत, मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनाच मतदान करा, अशा प्रकारचं आव्हान करताना त्यामध्ये त्या क्लिप मध्ये दिसत आहेत. मात्र त्या व्हिडिओची पुष्टता झाली. त्या व्हिडिओ बद्दल जरांगे पाटलांना विचारण्यात आलं. जरांगे पाटलांना विचारण्यात आलं की पाटील, तुम्ही आता राजकारणात शिरले का, तुम्ही ठाकरे बंधूंना सपोर्ट केलेला दिसत आहे, कुठेतरी तुमचा त्यांना पाठिंबा आहे का, तुम्ही आव्हान करताय का ठाकरेंना मतदान करा म्हणून. तर त्यावर मनोज जरांगे पाटलांनी काल एक व्हिडिओ बनवला आणि त्यामध्ये उत्तर दिलं की माझ्या क्लिप, माझे व्हिडिओ एडिट केले, कुठेतरी चुकीचा वापर केला आणि आपली कधीही राजकीय भूमिका नाही, म्हणजे जरांगे पाटलांची कधीही राजकीय भूमिका नाही किंवा राजकारणामध्ये मी नाही, अशा प्रकारचं जरांगे पाटलांचं त्या दुसऱ्या क्लिप मधून उत्तर आलं. म्हणजे कुठेतरी जरांगे पाटलांना फसवण्याचा हा एक मोठा डाव होता का, कुठेतरी जरांगे पाटील हे सगळे या गोष्टीमध्ये नव्हते मात्र त्यांना ओढण्याचा प्रयत्न झाला होता का, हे सुद्धा यामधून पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी समोर येताना आपल्याला दिसत आहे. मात्र आता बघणं महत्वाचं आहे, मनोज जरांगे पाटील असतील किंवा या सगळ्या व्हिडिओ बद्दल नेमकं अजून काय येतं पुढं, किंवा जे मुंबईमध्ये वातावरण चालू आहे, मुंबईमध्ये कुठेतरी ठाकरेंचीच हवा अशा प्रकारचं जे काही मानलं जात आहे, त्यामध्ये ठाकरे बंधू हे एकत्र येतात का, आलेत आहेत, मात्र जी खऱ्या अर्थानं पुढे येतात का, निवडून येतात का एकत्र, हे बघणं फार महत्वाचं आहे. कारण उद्धव ठाकरेंची जेवढी हवा आहे, राज ठाकरेंची जेवढी हवा आहे, त्या दोन्ही पैकी जर एखादा जरी मागं राहिला, एकत्र तर आलेलेच आहेत, मात्र एकत्र निवडून येणं किती गरजेचं आहे हे याच्यावरून दिसतंय. आणि कुठेतरी मुंबईमध्ये जे काही वातावरणाची हवा चालू आहे त्यानुसार जर पाहिलं तर राज ठाकरेंचं जे काही भाषण झालं शिवतीर्थावर, त्या ठिकाणी त्या भाषणाने पूर्ण वातावरण फिरू गेलेलं आहे. आणि जरांगे पाटलांची सुद्धा त्या व्हिडिओमुळे कुठेतरी लोकांच्या मनामध्ये बसलेलं आहे की राज ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना मत करायचं आहे, सपोर्ट करायचा आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता बघणं महत्वाचं आहे की नेमकं पुढं काय होतंय आणि खरंच जरांगे पाटलांची जी काही साथ आहे का,
आणि ठाकरे बंधू निवडून येत आहेत का? मुंबईमध्ये पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकत आहे का? हे बघणं फार महत्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टीवर, या व्हिडिओवर, जरांगे पाटलांच्या या सगळ्या बोलण्यावर तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.